माझं नाव गजानन अंतराम सावंत. मी NDF द्वारा आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2026 मध्ये पार्टिसिपेट करत आहे. माझा वक्तृत्व स्पर्धा ID NDFC27 आहे. माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता भीमाई, माता रमाई, राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले सर्वप्रथम यांच्या विचारांना व जीवन कार्याला वंदन करून मी माझ्या वक्तृत्वास सुरुवात करतो. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महुया गावी एका युगपुरुषाचा जन्म झाला. त्यांचे नाव भीमराव असे ठेवण्यात आले. प्रेमाने त्यास भिवा असे म्हटले जात असे. भिवा 5 वर्षाचे असताना रामजी बाबांनी भिवा शाळेत घातले. भिवा शाळेत जाऊ लागले, अभ्यासही करू लागले. परंतु शाळेत जात असताना भिवास अनेक प्रश्न पडण्यास सुरुवात झाली. सर्व विद्यार्थी वर्गात बसतात, मी वर्गाबाहेर का? गुरुजी सर्व विद्यार्थ्यांच्या अंगाला स्पर्श करून घेतात, माझा मात्र वेंटाळ होतो. सर्वजण शाळेच्या माठातील थंड पाणी पितात, परंतु ते पाणी मला पिण्यास सक्त म्हणाय का? अशी अनेक प्रश्न भिवा शालेय जीवनात पडत होती. अशी भयानक परिस्थिती असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. वर्गाच्या बाहेर बसणारा भिवा वर्गात पहिला आला. त्यावेळी रामजी बाबांना फार आनंद झाला. पुढे बालविवाहाची पद्धत असल्याने 1906 रोजी माता रमाईशी भीमरावांचे लग्न झाले. भिवास पडणाऱ्या प्रश्नाला उत्तर मिळवण्यासाठी पुढील शिक्षण घेणे अत्यंत गरजेचे होते. भीमराव पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये 1912 रोजी BA पदवी प्राप्त केली. BA ची पदवी घेऊन आंबेडकर अमेरिकेला गेले. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ते राहू लागले व अमेरिकेत इतर शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण 32 डिग्र्या प्राप्त केल्या. MA, PhD, बार ॲट लॉ अशा 32 डिग्र्या प्राप्त केल्या. इतर देशाच्या संविधानाचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. 9 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधान सभेची पहिली बैठक झाली. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आले व संविधान लिहिण्याचे कार्य आंबेडकरांवर सोपवले गेले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान संमत झाले व 26 जानेवारी 1950 पासून ते संपूर्ण देशाला लागू झाले. म्हणून आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. स्वतंत्रता, समता, न्याय, बंधुता या तत्वावर आधारित संविधानाच्या प्रत्येक कलमेमध्ये अस्पृश्यता निवारण व समानतेची देणगी दिली व 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुकात दाखल झाले. आरेच्या मंदिरामध्ये प्राण्यांना प्रवेश दिला जात होता, मात्र माणूस म्हणून माणसाला प्रवेश दिला जात नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक काळारा मंदिर सत्याग्रह करून मनुष्यांसाठी दरवाजे खुले केले. ज्या चौदार तळ्यामध्ये मनुष्यांना प्रवेश नव्हता, पाणी पिण्यास बंदी होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करून पाण्याचे दरवाजे खुले केले. अरे एकटाच चालला होता भीम माझा संघर्षाच्या वाटेने, हजारो विरोधी होते उभे विरोधाने, तुझ्यासाठीच बंड पुकारले फक्त एकट्या भीमाने. हे सगळं आपण जे काय खातो, राहतो, पितो हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने. अरे ना शिव देत होतं कुणी कशाला, तरसला होतात आपण एका पाण्याच्या घोटाला. आता बिस्लरीशिवाय पाणी पित नाहीत आणि इस्त्रीशिवाय कापडे घालत नाहीत. हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने. The B.R. Ambedkar is economics father in the world and symbol of the knowledge in world. I think is greatest person in my life. Thank you so much. जय हिंद.